कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने नागपुर मनपा आयुक्त अभिजीत चौधरी पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाते हुए एसआईटी जांच की मांग की है। ठाकरे का दावा है कि मनपा में बिना पैसे दिए कोई काम नहीं होता और अधिकारी दलालों के जरिए वसूली कर रहे हैं। नागपुर में कांग्रेस विधायक और शहर अध्यक्ष विकास ठाकरे ने बड़ा आरोप लगाया है। उन्होंने कहा कि मनपा आयुक्त एवं प्रशासक अभिजीत चौधरी के 27 महीने के कार्यकाल के दौरान भ्रष्टाचार चरम पर है। ठाकरे ने दावा किया कि मनपा में बिना पैसे लिए कोई भी काम नहीं किया जाता, चाहे वह नगर रचना विभाग की अनुमति हो, नक्काशी की स्वीकृति या फिर फायर एनओसी। उन्होंने यह भी आरोप लगाया कि अधिकारियों ने पैसे वसूलने के लिए दलाल रखे हैं। रवि भवन में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में ठाकरे ने बताया कि एक दलाल राहुल शिरसाट ने 22,000 रुपए लेकर फर्जी टैक्स रसीद दी। साथ ही धंतोली क्षेत्र में नुजुल भूमि को कमर्शियल बनाकर अस्पताल निर्माण का खुलासा किया गया है। ठाकरे ने कहा कि यह सब प्रशासक अभिजीत चौधरी की जानकारी और संरक्षण में हो रहा है। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले से मांग की है कि इस पूरे मामले की जांच विशेष जांच दल यानी एसआईटी से कराई जाए और प्रशासक को तत्काल बर्खास्त किया जाए। येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पहिली मागणीच ही राहणार आहे की प्रशासकांनी 27 महिन्यामध्ये जे जे इथे कार्यक्रम केला, म्हणजे लोकांना कचऱ्यात ठेवलं, ज्या गटर लाईन्स तुंबलेल्या आहेत त्या सुटत नाही, अमृत योजनेमध्ये केंद्र सरकारने दिलेले पैसे त्याचा विल्हेवाट कसा लावला, कसं कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं, करोडो रुपये अमृत योजनेमध्ये आले, परंतु ते लाईन टाकताना जे नॉर्म्स पाहिजे होते ते फुलफिल केले का, त्याची चौकशी झाली पाहिजे, कोणत्या कंत्राटदारांनी केले। आता टाउन प्लॅनिंगमध्ये एवढे मोठमोठ्या बिल्डिंगा नागपूरमध्ये बिनून झाल्या। आता हे रहिवासी क्षेत्रात जर 8 मजली दवाखाना बनवला धंतोलीसारख्या भागामध्ये आणि एक कर्नल ओरडून झाला आहे, तर मला वाटतं या सर्व समस्यांना विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार आहोत आणि याच्यावर एक एसआयटीची स्थापना व्हावी आणि नंदलाल कमिटीसारखं आणि दुसरे कोणीतरी चंदूलाल वगैरे यावे आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी मी खालच्या सभागृहात करणार आहे आणि वंजारी साहेब वरच्या सभागृहात करणार आहे। विरोधी पक्षाचा आहे, आमदार आहे, या शहराचा महापौर होतो, विरोधी पक्षीय नेता होतो। मला शहरातल्या सामान्य जनतेचे दुःख माहीत आहे आणि लोक माझ्याकडे येतात। आता हा बिचारा हा माणूस याचे 22,000 रुपये घेतले आणि बोगस रसीद मिळाली, हा कोणाकडे जाणार आहे? माझ्याकडे आल्यावर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे। कर्नल साहेबांनी माझ्याशी संपर्क केला, त्यांनी वाचलं त्या दिवशी ते प्रशासकाच्या विरोधात, तर त्यांनी तिथून फोन केला गुजरातवरून की माझे एक प्रकरण आहे, मी खूप परेशान आहे 27 महिन्यापासून। तर मग माझ्याकडे अशा तक्रारी येतील शहरातल्या जनतेच्या, म्हणजे एका मोठ्या कर्नलपासून तर या साधारण 22,000 रुपये खाल्लेल्या माणसापर्यंत यांना न्याय देण्याची भूमिका जनप्रतिनिधीची आहे, ती भूमिका मी पार पाडत आहे। ती भूमिका मी शासनाच्या नजरेस आणून देत आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी शासनाच्या निदर्शनास आणलो, मुख्यतः आमच्या पालकमंत्री साहेबांच्या, की त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी यावर या प्रशासकाला काय जाब विचारावा हे पालकमंत्री साहेबांना सुद्धा विचारणार आहे मी। आणि त्यांनी ठरवावं की लोकांना लुटणारा हा प्रशासक अजून किती काळ ठेवायचा आहे म्हणून। त्याचे सगळे कारनामे आहे, शहरातल्या लोकांना मूलभूत सोयीसुविधा नाही मिळून झाल्या आणि अशा पद्धतीने जर एक प्रशासक राजासारखा वागत असेल, मेरी मुर्गी की एक टांग म्हणून, आणि लोकांच्या भावनांशी खेळत असेल, वारंवार त्यांना सांगितलं की तुमच्या सर्व झोनमध्ये नागरिकांकडनं सरेआम पैशाची मागणी होते। कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका पैसे देते कचरा कंपनीला, तो कचरा कंपनीचा कर्मचारी प्रत्येक फ्लॅट धारकाकडून 500 रुपये घेतल्याशिवाय कचराच नाही, हे कोणाच्या खिशातनं पैसे जातात। आणि पैसे नाही दिलं तर 8 दिवस साचून राहू देतो, म्हणजे तो बिमार झाला पाहिजे तर आपोआप देईल म्हणून। तर ही शहरातल्या जनतेची वागणूक महानगरपालिकेची कशी आहे असं म्हणणंच। महानगरपालिकेमध्ये बॉडी असते ना, नगरसेवक असते, महापौर असते, जर काही सुविधा झाल्या तर नगरसेवक आपल्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडतो आणि त्या सभागृहात अधिकाऱ्यावर कारवाई होते। 27 महिन्यापासून या प्रशासकांनी एकाही अधिकाऱ्यावर कारवाई नाही केली। वारंवार लेखी तक्रारी देऊन की तुमचा डेप्टी, तुमचा जेई हा लोकांना लुटत आहे हे सांगून सुद्धा म्हणजे यांच्या संरक्षणात होत आहे।
जर यांच्याकडे तक्रारी देऊन कारवाई नसेल करत तर मला वाटतं की सर्वात जबाबदार हा प्रशासकाचा आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा नागपूर शहरातली जनता हळूहळू रस्त्यावर येण्याची प्रक्रिया सुरू होईल. शासनाकडे मागणी केली आहे की एक कमिटी गठीत करावी आणि प्रशासकाचा जो कारभार आहे त्या कार्यकाळात झालेले पूर्ण नकाशे, मोठमोठ्या बिल्डिंगा झाल्यानं सगळे नियम धाब्यावर बसवून कोणाला लाभ पोहोचावा यासाठी झालेला हा प्रकार आहे. आणि म्हणूनच ही लोकल बॉडी असते, त्या लोकल बॉडीमध्ये सभागृहात चर्चा होऊन कोणताही विषय मंजूर होतो. आता एक छत्री राज आहे आणि या एक छत्री राज्यामध्ये 27 महिन्यात या नागपूर शहरावर अन्याय झाला आहे. या शहरातलं जे वातावरण आहे म्हणजे स्वच्छता ठेवणं, ज्या मूलभूत सोयीसुविधा आम्हाला पुरवायच्या आहे त्या 27 महिन्यापासून नदारद झालेल्या आहे. प्रशासकाचं त्यावर लक्ष नाही. प्रशासकाच्या हाताखालच्या लोकांनी सगळीकडे एजंट बसवले आहे. फेरीवाल्याकडनं हप्ता वसूल करतील, दुकानवाल्याकडनं हप्ता वसूल करतील, टॅक्सचे खोटं बिलं छापतील. ADTPमध्ये त्या दिवशी मी क्लिपिंग एक दाखवली, त्या फायरच्या NOCसाठी तो दलाल पैसे मागत होता. आता एवढं दाखवूनही जर आमचे पालकमंत्री साहेबांना काही आयुक्तांना जाब विचारायचा नसेल मग आम्हाला त्या पालकमंत्री साहेबांशी निपटावं लागेल. आता नाही, मला चालवत आहे तर मग लोकांना सुविधा मिळायला पाहिजे ना. जर मग चालवत असेल कोणी तर त्यांच्या काळात हे नाही व्हायला पाहिजे. मला वाटतं की असं काही नाही, प्रशासकावर शासनाचं नियंत्रण पाहिजे. ठाकरे ने चेतावनी दी है कि यह मुद्दा आगामी शीत सत्र में जोरदार तरीके से उठाया जाएगा.